नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. मातीशी नाळ जोडलेला लोकनेता आणि राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार 2026 चे मानकरी जत पंचायत समितीचे सदस्य सचिन बोराडे यांच्या प्रेरणादायी जनसेवेचा गौरव. जत सांगली विशेष प्रतिनिधी. माणुसकीच्या विशाल पटलावर आपल्या लोकोत्तर कार्याचे सुवर्णाक्षर कोरत सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद व विश्वासाचा नवा प्रकाश पसरवणारे सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील शेगावचे सुपुत्र तथा जत पंचायत समितीचे विद्यमान सदस्य माननीय श्री सचिन हनुमंत बोराडे हे आज संपूर्ण पंचक्रोशीसाठी एक दीपस्तंभ ठरले आहेत. 1 जून 1981 रोजी माता शांताई आणि वडील हनुमंत बोराडे यांच्या पोटी जन्मलेला हा जिगरबाज नेता 3 भावंडांमध्ये संजय, राणीताई आणि सचिन सर्वात लहान असून आजोबांच्या संस्काराचा वारसा समर्थपणे पुढे चालवत समाजकारणाच्या प्रांगणात अग्रेसर आहे. 1997-98 मध्ये सैन्यात भरती होण्याची सुवर्णसंधी प्राप्त होऊनही आजोबांच्या इच्छेखातर त्यांनी सैन्यात जाणे टाळले आणि आपली संपूर्ण ऊर्जा जत तालुक्याच्या मातीशी आणि येथील गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी समर्पित केली. आजोबांचा पंचक्रोशीतील दरारा आणि लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्याशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध या वारशातून प्रेरणा घेऊन सचिन बोराडे यांनी खऱ्या अर्थाने 2002 मध्ये राजकारणात व समाजकारणात पदार्पण केलं. विकास सोसायटी शेगावचे चेअरमन म्हणून त्यांनी सलग 10 वर्ष उत्कृष्ट कार्यभार सांभाळला. श्रीकृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे मानद सचिव पद भूषवलं. तसेच ग्रामपंचायतीत 5 वर्ष उपसरपंच आणि 5 वर्ष सरपंच म्हणून गावाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सरपंच पदाच्या माध्यमातून त्यांनी केलेली विकास कामे केवळ कागदावर मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांनी आपापसातले वाद मिटवण्यापर्यंत पोहोचली. 15व्या वित्त आयोगातून मागासवर्गीयांच्या विकासासाठी मिळणारा निधी अत्यंत प्रामाणिकपणे खर्च करून गावात बंदिस्त गटारे, समाज मंदिर, पेविंग ब्लॉक, टेबल, खुर्च्या आणि साऊंड सिस्टीम अशी विविध समाजोपयोगी कामे उभी केली. कोणताही स्वार्थ न बाळगता गावातील मरीमाता मंदिर, हनुमान मंदिर, मारुती मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर यासारख्या सर्वच ग्रामदेवतांचा आणि दर्ग्याचा अत्यंत जीर्णोद्धार काम करत धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचा वारसा जोपासला. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा गावातील घराघरापर्यंत पोहोचवताना 2012 मध्ये ग्रामीण भागातील मुक्या पशुधनाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जिद्दीवर ऐतिहासिक अशी चारा छावणी सुरू केली. या चारा छावणीला केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, गृहमंत्री आदरणीय RR आबा पाटील आणि अर्थमंत्री जयंतराव पाटील साहेब यासारख्या दिग्गज नेत्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन बोराडे साहेबांच्या या सेवाभावी कार्याचे सविस्तर विशेष कौतुक केलं. या चारा छावणीत केवळ पशुधनाचे संगोपन झाले नाही, तर तिथे येणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना रोज संध्याकाळी प्रेमाने जेवण देऊन त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचं महान कार्य त्यांनी केलं. तसेच शेगाव येथील SVRD हायस्कूलमधील विज्ञान परिषदेच्या निमित्ताने 3000 पेक्षा अधिक शिक्षक व नागरिकांना रोज सायंकाळी भोजनदान करून त्यांनी आपल्या दिलदार आणि उदात्त मनाचा प्रत्यय दिला. त्यांच्या या प्रत्येक कार्यात त्यांची पत्नी स्वाती सचिन बोराडे यांची मोलाची साथ लाभली असून मुलगी सोनाली 12वी आणि मुलगा सोहम 10वी यांच्यासह त्यांचा हा हसत खेळत परिवार समाजकारणात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. या त्यांच्या निस्वार्थ, निष्कलंक आणि समर्पित जनसेवेचा यथोचित गौरव म्हणून मॅक्स इंडिया न्यूजच्या वतीनं त्यांना यावर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सोहळा सचिन बोराडे यांच्या निवासस्थानी अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या अभूतपूर्व पुरस्कार वितरण सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यामध्ये प्रामुख्याने कवी, लेखक, साहित्यिक, चित्रपट निर्माते, पत्रकार आणि घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे, पत्रकार मेजर सुरेश कांबळे, पत्रकार रविराज अडागळे, पत्रकार राजेश वाघमारे, शेगाव ग्रामपंचायत सदस्य व जत भाजपा सरचिटणीस तालुका अध्यक्ष रामांना नाईक, शेगाव ग्रामपंचायत सदस्य विशाल पाटील, वाहन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष नानासू बोराडे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी खिलारे, शेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हौसाबाई नलवडे, श्रीकृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन कृष्णदेव बरुटे, व्हाईस चेअरमन धनाजी माने, युवा नेते व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दादासाहेब पाटील, माजी चेअरमन वसंतमामा शिंदे यांच्यासह शेगाव ग्रामपंचायतीचे सर्व आदरणीय सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या दिमागदार सोहळ्यात आपल्या मनोगतातून विचार व्यक्त करताना कवी, लेखक, साहित्यिक, चित्रपट निर्माते, पत्रकार व घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे साहेब आपल्या ओघवत्या शब्दात प्रतिपादन करताना म्हणाले की सचिन बोराडे हे केवळ नावापुरते राजकारणी नसून ते माणुसकीचे जिवंत व्यासपीठ आहेत. ज्या मातीत आजोबांच्या काळापासून लोकसेवेचा सुगंध दरवळत राहिला त्याच पवित्र वाटेवरून बोराडे साहेब अत्यंत प्रामाणिकपणे पावले टाकत आहेत. संकट काळात पशुधनासाठी चारा छावणी उभी करणे असो, विज्ञान परिषदेत हजारो लोकांच्या अन्नाची सोय करणे असो किंवा गोरगरीब शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसणे असो, त्यांचे प्रत्येक कृत्य हे साक्षात परोपकाराची प्रचिती देणारे आहे. आजच्या व्यावसायिक युगात असे निस्वार्थी, दिलदार आणि सर्वसामान्यांसाठी 24 तास उपलब्ध असणारे नेतृत्व मिळणं हे केवळ जत तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे भाग्य आहे. मॅक्स इंडिया न्यूजने त्यांना राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार देऊन खऱ्या अर्थाने एका धडाडीच्या योद्ध्याचा खरा गौरव केला आहे. बोराडे साहेबांचे हे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी नेहमीच दीपस्तंभाचे काम करेल आणि त्यांच्या हाताने असा सर्वसामान्यांचा विकास अविरतपणे होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जत पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सचिन बोराडे यांच्या या कार्याची महती गावोगावी पसरली असून त्यांच्या या गौरव सोहळ्यामुळे जत तालुक्याच्या विकासाच्या मुकुटात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या तेजोमय प्रवासाला आणि जनकल्याणकारी विचारांना सर्व स्तरातून भरभरून दाद मिळत असून भविष्यातही त्यांच्या हस्ते परिसराचा असा सर्वांगीण व सर्व समावेशक विकास होत राहो अशीच सदिच्छा समस्त शेगाव ग्रामस्थ व जत तालुक्यातील जनतेकडून व्यक्त होत आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.